लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। सांगली जिल्हा भटके विमुक्त विकास मंचच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण वसगडेता, पलूस तर कार्याध्यक्षपदी रमेश जावळे, इस्लामपूर व सचिवपदी मुनिवर शिकलगार विटा यांची निवड सांगली येथील बैठकीत एकमताने करण्यात आली। त्यानंतर इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब शिरतोडे उपळाविता, तासगाव, कोषाध्यक्ष अनिल मोरे, कुपवाड, जिल्हा संघटक सतीश शिकलगार, तर सल्लागार व म्हणून महेश मदने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। सांगली जिल्हा भटके विमुक्त विकास मंच ही संघटना सांगली जिल्ह्यातील समस्त भटके विमुक्त जमातीच्या प्रश्नावर काम करत आहे। जिल्ह्यातील वंचित, उपेक्षित व मागास असलेल्या जमातीचे सर्वेक्षण, प्रबोधन, संघटन व क्षमता बांधणी करून शिक्षण, शासकीय कागदपत्रे, निवारा, कौशल्य विकास, उपजीविका, अन्याय अत्याचार या प्रश्नावर काम करत आहे। यापुढे प्रत्येक गावात जाऊन भटके विमुक्त जमातीचे संघटन करण्यास येणार आहे। तसेच 15 जुलैपासून जिल्ह्यात शासकीय कागदपत्रे तयार करण्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे। आज माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना भटके विमुक्त मंचाकडून महाराष्ट्रात सुरू असलेला सावळा गोंधळ आरक्षणाविषयी, त्याच्यामध्ये मराठा व ओबीसी या दोन्हीच्या मध्ये जो तोड निर्माण झालेला आहे, तो तेढ लवकरात लवकर थांबवून ज्या त्या समाजाला योग्य ते आरक्षण मिळावं असं निवेदन दिलं आहे। याचबरोबर आज सांगली जिल्हा भटके विमुक्त मंचाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील जो भटका समाज आहे, त्या भटका समाजाचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे जातीचे दाखले। हे जातीचे दाखले संबंधित सर्व भटके विमुक्तांना मिळावा, यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर प्रश्न उपस्थित केला। तेव्हा कलेक्टर साहेबांनी असं घोषित केलं की 15 जुलै ते 31 जुलैपर्यंत आम्ही एक अभियान राबवू। या अभियानाअंतर्गत सर्व समाजातील, सर्व घटकातील, विशेषतः भटके विमुक्त जाती जमातीतील सर्व बांधवांनी दाखल्यासाठी सर्व कागदपत्र गोळा करायचे आहेत व गावनिहाय आणि गाव तेथे वस्ती या ठिकाणी शासन आपल्या दारी या पद्धतीने आपल्यापर्यंत सर्व काही पोहोचणार आहे। तरी आपण लवकरात लवकर या योजनेचा फायदा घेऊन शाळेचा जो प्रश्न दाखला हा राहतो, तो दाखला लवकरात लवकर मिळवायचा आहे। यासाठी सांगली जिल्हा भटके विमुक्त मंचाशी संपर्क साधून आपण दाखल्यासाठी सर्वांनी गाव तेथेच प्रश्न हा मिटवायचा आहे। यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन दाखल्यासाठी प्रयत्न करायचा आहे।